काय सांगाल आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे कुठल्या गटातून भरण्यात आले? जिल्ह्याचे पालकमंत्री यादव गोरे, तालुक्याचे भाजप नेते माजी आमदार राजेंद्र पाटील, माजी आमदार यशवंत माने, युवकाचे सम्राट बाळाजी पाटील आणि अहिल्यादेवी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामठी 25 कामठी जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. गटामध्ये अनेक जण भाजपकडून देखील त्यांना देखील एबी फॉर्म दिल्याचं देखील माहिती मिळत आहे. काय आहे? त्यांना दिलं का आपल्याला दिलं? एबी फॉर्म तर जमा केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला वेळ दाखवून मिळेल. खरं तर मतदारसंघामध्ये नागरिकांमधून काय आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असं करणार आहात तर काय आव्हान आहेत तिथे आपल्या गटामध्ये? आता कामठी जिल्हा परिषदचा जो गट आहे त्याचा परिस्थिती पाहता हा पूर्ण पिनाकाठचा परिसर आहे आणि याच्यामध्ये पूर स्थितीमध्ये बऱ्याचदा आहे ना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही काही लोकांच्या अजून परिसरामध्ये काही त्रुटी आहेत त्यासाठी थोडं त्यांच्यासाठी शासनाचे आहे ना बोलणे करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. गावभेटी दरम्यान मतदारांच्या काय अपेक्षा आहेत काय त्यांच्या भावना आहेत? गाव भेटी आम्ही जे येतो त्यामध्ये आहे ना आम्ही पूर परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये जे लोकांना मदत केली त्यातून आहे ना लोकांचा आमचा चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांची आमच्या परिवारावरती असलेलं प्रेम हे आम्हाला त्यातून वेळोवेळी जाणून येत आहे. मी माझं चांगलं काम केलेलं आहे समोर मी कोणाला आव्हान मानत नाही. शेवटचा प्रश्न मतदार सध्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत तर पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपली भूमिका काय असेल? पक्षाने जर माझी उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी यानं जे काम केले त्यामुळे पक्ष मला व्यवस्थितपणे संधी देईल आणि पक्षाचं काम करण्याची मला संधी देईल अशी आशा आहे. अधिकृत उमेदवारी तुम्हाला आहे असा शब्द हे जमा तर केलेले आहेत बघू कोणा शेवटी आहे नाही भेटलं तरी पक्षाचं काम करेल. तानाजी अण्णा जिल्हा परिषद काम केलेलं आहे सदस्य म्हणून त्याचा आपल्याला काय फायदा होईल? 100% आमच्या वडिलांनी जे काम केलंय त्यांच्या कामाचा त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या प्रत्येक वेळेवर मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याचा आम्हाला आहे ना आता गावभेटी दरम्यान चांगला अनुभव येत आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही पाहू शकेल की जनता कोणत्या